खूप दिवस झालं मी बाप्पाच्या दर्शनाला गेलो नव्हतो, पण ओजी अनुष पुण्यामध्ये आल्यानंतर एक बहाणा भेटला बाप्पाच्या दर्शनाला जाण्याचा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओजी अनुषसाठी घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आता सध्या आहे मी कुठे, तर पुण्यामध्ये माझ्या मामाकडे. तर चलो आम्ही चाललोय कुठे, तर पुणे फिरायला. एक एक असा स्पॉट दाखवणार ना तुम्हाला, फक्त बघत राहा ब्लॉगमध्ये बी एंड पर्यंत. चलो. दिस इज कॉल्ड पुणे ट्रॅफिक. कुठे येऊन आणि कधी येऊन थांबतात. मगाचपासून आम्ही ट्राय करतोय, म्हणजे इकडनं तिकडनं फिरायचंय. जसा गॅस भेटतोय तिकडनं निघतोय आम्ही. रॉंग साईडच्या गाड्या तर बघ. शेवटी आम्हाला रस्ता भेटलेला आहे, निघलो आम्ही. काय ट्रॅफिक आहे वा. वन साइडेड काय हा, हे पुणेकर. तर मित्रांनो, याला म्हणतात शनिवार वाडा. आणि शनिवार वाड्याची बाहेरची ट्रॅफिक तरी आता तरी कमी आहे, बरीच कमी आहे. चान्स भेटला तर जाऊयात आपण नक्कीच. यस. तर मित्रांनो, खूप दिवस झालं मी बाप्पाच्या दर्शनाला गेलो नव्हतो, पण ओजी अनुष पुण्यामध्ये आल्यानंतर एक बहाणा भेटला बाप्पाच्या दर्शनाला जाण्याचा. तर आता जाऊयात आम्ही बाप्पाच्या दर्शनाला. यस. तर चला. श्रीमंत पेशवे गणेश मंदिर एक नंबर. इकडे जस्ट सिग्नल लावतो आपण. हा, याचं काय 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 लाल महल. लाल महल राईट. इथे शाहीच्या खाण्याची फोटो छाटली होती महाराजांनी आपल्या. जश आपण पोहोचणारच आहोत. आम्ही बाईक तर इकडे लावली आहेत. आता इकडनं चालत चालत मामू आणि मी इकडे जे दिसतं ना ते लाल, त्या साईडला आहे. चालत चालत जाऊ मस्त. तर तिकडे भेटूयात. पण आपलं असं सीन आहे की जो कृष्णाभाई होता तो पण पुण्यात राहतो. मग कृष्णाला फोन करून बोलवला आहे मी. तसं दर्शन झाल्यावर तो येईलच लगेच. त्याला पण भेटूत आपण. चला. तर मित्रांनो, आमचं आतमधलं दर्शन सुद्धा झालं. बट सीन असं होतं की आतमध्ये कॅमेरा यूज नव्हते करून देत. त्यासाठी जसं माझ्याकडनं होऊ शकेल तसं मी दाखवलं बाहेरनं. एक नंबर व्ह्यू होता. आणि जसं बघून म्हणजे असं वाटत होतं की भाई तिकडेच बसून राहावं, माणसाने हलावंच नाही. बट इथे तशी गर्दी होती ना, त्यामुळे बोललो त्याला जाऊ द्या, बाकीच्यांना पण बसायला चान्स दिला पाहिजे. मग निघालो. मामा आणि मी होतो. मामा गर्दीत नाही का आला मामा पण आला. आता सध्या तरी या कृष्णाला बोललो इकडे, बट कृष्णा थोडा लांब आहे. सो दॅट त्याला बोललो शनिवार वाड्याला या. सो दॅट आपण इकडनं आता कुठे चाललो, तर डायरेक्ट शनिवार वाड्याला चाललो. तिकडेच जाऊ, आम्ही भेटू. आणि तिकडचं आपलं जर आपण व्ह्यू एन्जॉय करूया, तिकडचं पण दाखवतो. इथे आतमधलं मी दाखवू नाही शकलो, तर तिकडचं दाखवू शकेल तर वी कंटिन्यू. चला. तो सो इथे गाडी आपली पार्क केली. हा एंट्रन्स आहे. इकडनं जाऊया डायरेक्ट शनिवार वाड्यात आतमध्ये. सो दिस इज कॉल्ड, हा आपला शनिवार वाडा. मी लहानपणापासून ऐकतोय, कारण की जो जन्म आहे ना तो माझा इकडचाच आहे. मी पुण्याचाच आहे, बट कधी मी फिरलो नाही. बिकॉज ऑफ यावर्षी माझ्या मामामुळे मला फिरायला भेटतंय, तर फिरूयात. तर हा शनिवार वाडा मस्त. प्रेक्षकांची गर्दी. तर आम्ही अजून आतमध्ये तर जाणार आहे. मामा तिकडे बसलाय मस्त आरामात. चला, तर आपण जाऊया रे आतमध्ये. तर हा आम्ही एंट्री मारली. बट हा जो सीन आहे ना, तो वाड्याचा मागचा सीन दाखवतो. म्हणजे जो एंट्रीचा जो कमाल मी तुम्हाला दाखवला मागाशी,
तर इकडनं एंट्री आहे आणि येण्यासाठी तिकीट लागतं पर पर्सन 20 रुपीज. तर जाऊ चला तर आपण जाऊयात. मामा गेलाय पुढे, मामाला शोधतो मी. मामा तिकडे. चला जिराव कसे चढत असतील इथनं, दम लागलेला आहे. चला 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 चालायचंय चालायचंय. हा असा जो वाडा आहे आतमधला. मी आता जस्ट तिकडनं चढून आलो. मस्त वेळ होतं. हा जो एक नंबर व्ह्यू आहे. आधी होतं बट ते तोडण्यात केलं. मस्त वेळ. अजून गर्दी आहे, लोकांची बरीच गर्दी आहे. मला वाटलं की उन्हामुळे नसेल बट आहे. हे कुठलं मंदिर आहे मामा? नाही माहिती. चालू आहे. हा बाहेरचा आहे ना, इथनं आपण एंट्री मारली राईट. बाजीराव कारंगे असं म्हटलं जातं. मस्त दिसतंय. आणि हा जो प्रॉपर आत्ता तरी नाही आहे काहीच, याला वाडा म्हटलं जातं. वाडा पेशव्यांचा. इथे काय आहे? नाही ना रम्य कारंजी. ओके मस्त आहे रे. एवढा लांबनं सुंदर दिसतं ना. बट जर अजूनही असतं ना भाई, एक नंबर वाटला असतं अजून फिरायला काहीतरी, बट नाही आहे. हे कशासाठी आहे? हे मामू हे कशासाठी आहे? प्रेक्षकांना. ओके सगळं सोडलेलं आहे. बघण्यासारखं काय राहिलंच नाही तसं. आणि काय ठेवलंच नाही. बघूयात अजून थोडं फिरूयात. वाड्यात फिरलंय म्हणजे बराच तो वाला पण हा वाला झाला बघून. त्या साईडला पण आम्ही पूर्ण फिरून आलो. बट सीन असं झालं की कृष्णाबाई आलाय बाहेर, त्याला पण भेटायचं आहे. त्याचे 2 फोन झालेत. भाई बोलतो बाहेर आहे. त्याला थांब भाई 5 मिनटात येतो. अजून 5 ते 15 मिनटं झालेत. वेट करतो माझ्यासाठी. आलाय भाई, त्याला पण भेटूयात. नंतर बघूयात कुठे जायचं. अजून कुठे झालाच प्लॅन तर तुम्हाला कळणारच आहे ब्लॉगमध्ये. तर बी एंडपर्यंत. आणि आधी थांब आपण बाहेर जाऊन कृष्णाला भेटूया. चला. तर मित्रांनो सीन असं आहे की आत्ता मी आलो आहे खरा बाहेर, बट आपल्याला कृष्णाबाई भेटायला येणार म्हणले भाई. मी आल्यावर फोन केला, भाई शेवटी भेटला भाई. नमस्कार भाई. काय बोलतो, कसा आहेस? बरं एकदम. लई दिवसापासून प्लॅन चालू होता आमचा. मी पोराबरोबर प्लॅन चालू होता की यू कधीपासून आपला प्लॅन चालू होता, बट काय ठरलं नाही. मी मामासोबत मला चान्स भेटला आणि हे काल रात्री ठरलं. अचानक अनप्लॅन होतं आणि आज सक्सेसफुल झाला. तर आम्ही थोडं गप्पा मारू, फिरू मग जाऊया आता ब्लॉगमध्ये एंडपर्यंत. तर मित्रांनो माझं त्यासोबत आम्ही खूप गप्पा मारला. मी त्यामुळे थोडं फिरून सुद्धा आलो. मामाचं पण काम होतं, मामाकडून आता. बट सीन असं की आम्ही आता कुठे आलो, हे ॲग्रिकल्चर ऑफ कॉलेज ते पुण्याचं आहे. तर पुढचा मी तुम्हाला सिनियर दाखवतो. थांबवतो. एक नंबर सगळं ग्रीन. एवढ्या उन्हात पण इथे सावली आहे ना, एक मस्त वाटतं. साधारण दुपारचे किती वाजले सांगू? दुपार झालं 2:50 3 वाजत आले साधारण. एकदम मस्त वातावरण, हवा पण वगैरे मस्त सुटली. आणि अजून असंच फिरत राहणार आहोत. तर मित्रांनो हे लोकेशन बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल. म्हणजे काय तर मुन्नाभाई MBBS ची जो पिक्चरची शूटिंग होती ना, तर ती इकडेच झालेली आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. मस्त. तर इकडेच कुठेतरी झालं असेल ना, म्हणजे हाच तो प्रॉपर इकडे ॲम्ब्युलन्स वगैरे लावून बोल ना यार. मस्त. आणि हे काय उद्यान प्रकल्प. ओके. हा
प्रशिक्षण दिलं जातं. अच्छा. कसं पिकवायचं, कसं हे करायचं. अच्छा. हो. आम्ही सुट्ट्यांमध्ये अच्छा. या काळात मोबाईलचा हां. इकडं विहीर होती. अच्छा. हां. बघा भाई साहब, सिनारिओ तर बघा. कुठे? इकडे? तिथं शेततळं होतं. अच्छा. अरे अजून पण आहे. इकडे पोहायला यायचा तुम्ही? पोहायला यायचं. भारी आहे. तिथं मंदिर होतं. त्या मंदिराच्या आवारात आम्ही 10वीचे एक्झामची तयारी केली. अच्छा. ते दिसतं नाही तर दिसत नाही, ह्याच्यात तर नाही दिसत, बट मला दिसतंय ते. तिथं पण विहीर आहे. तिकडे पण तिथं पण विहीर आहे. तर मित्रांनो, आम्ही एवढं फिरलो ना दिवसभर, मस्त घरी आल्या मी झोपलो होतो. बट आत्ता असं आहे की रात्रीचं नियोजन काय, तर आमच्या मामीने आमच्यासाठी पावभाजी बनवली स्पेशल. मगाचपासून मामी उभ्या आहेत आमच्यासाठी. का तर पावभाजी यार बघा यार मस्त. आणि आम्ही कुठे खाणार आहेत? घरात नाही तर डायरेक्ट टेरेसवरती. तर बघा तुम्ही